हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्रासाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम पाहणार आहोत. क्वेश्चन 30 पहा. टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx अँड dy. या ठिकाणी आपल्याला टू सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला dx आणि dy ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. पहा, सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण इक्वेशन्स लिहून घेऊ. 3x + 5y = 26. हिअर आपण a1, b1 आणि c1 ची व्हॅल्यू लिहून घेऊ. a1 = काय येईल 3, b1 = काय येईल 5. b1 म्हणजे काय y चा कोएफिशियंट आणि a1 म्हणजे काय x चा कोएफिशियंट. c1 = काय येईल c1 म्हणजेच कॉन्स्टंट टर्म काय आहे 26. त्यानंतर सेकंड इक्वेशन लिहून घेऊ. x + 5y = 22. हिअर आता a2 ची व्हॅल्यू काय येईल. a2 म्हणजेच x चा कोएफिशियंट किती आहे काय नाही म्हणजे 1 आहे, म्हणजेच a2 = 1. b2 म्हणजेच y चा कोएफिशियंट किती आहे 5. अँड c2 मीन्स कॉन्स्टंट टर्म काय आहे 22. आता आपण dx ची व्हॅल्यू काढून घेऊ. आता dx ची व्हॅल्यू फाइंड करताना काय करायचं, x चे कोएफिशियंट a1 a2 न घेता c1 c2 घ्यायचं. c1 c2 आणि या ठिकाणी y चे कोएफिशियंट म्हणजेच b1 b2 c1 c2 काय पहा 26 22 b1 b1 किती आहे. b1 म्हणजेच y चा कोएफिशियंट 5 आहे, या ठिकाणी 5 येईल. b1 किती आहे 5 आणि b2 किती आहे 5, दोन्ही पण 5 आहे. आता आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना फर्स्ट टर्म पासून करायचं. 26 × 5 - 5 × 22. 26 5 = 130 - 5 × 22. 22 5 = किती 110. = 130 - 110 किती येईल 20. म्हणजेच आपल्याला dx ची व्हॅल्यू काय मिळाली 20. आता आपण dy ची व्हॅल्यू काढून घेऊ. dy आता dy साठी डिटर्मिनंट लिहिताना काय करायचं, y चे कोएफिशियंट्स न लिहिता y चे कोएफिशियंट्स c1 c2 ने रिप्लेस करायचे. x चे कोएफिशियंट आहे तसे लिहायचे a1 a2 आणि y चे कोएफिशियंट्स काय करायचे c1 c2 ने रिप्लेस करायचे. आता a1 a2 काय आहे 3 and 1. c1 c2 26 22 क्रॉस मल्टिप्लिकेशन करू आपण. 3 × 22 - 26 × 1 22 3 = 66 - 26 1 = 26. आता 66 - 26 किती येईल पहा. 6 - 6 0, 6 - 2 4 40. म्हणजेच आपल्याला dy ची व्हॅल्यू किती मिळाली 40. dx या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली 20 आणि dy या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळाली 40. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर dx = 20 अँड dy = 40. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 31 पहा. अ बॉक्स कंटेन्स 5 रेड 8 ब्ल्यू अँड 3 ग्रीन पेन्स. आपल्याला काय सांगितलेलं आहे, एक बॉक्स आहे आणि त्या बॉक्समध्ये 5 रेड पेन्स आहेत, 8 ब्ल्यू पेन्स आहेत आणि 3 ग्रीन पेन्स आहेत. रेड पेन्स आपण R1 R2 R3 R4 R5 कन्सिडर करू. ब्ल्यू पेन्स आपण B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 कन्सिडर करू आणि 3 ग्रीन पेन्स आपण G1 G2 G3 कन्सिडर करू. ऋतुजा वॉन्ट्स टू पिक अ पेन ॲट रँडम. आता ऋतुजा डोळे बंद करून रँडमली याच्यातील एक पेन पिक करणार आहे. म्हणजेच ती जो पेन पिक करणार आहे तो याच्यापैकी कोणताही एक पेन असू शकेल. म्हणजेच आपला सॅम्पल स्पेस काय येईल. सॅम्पल स्पेस म्हणजेच काय ऑल पॉसिबल आउटकम्स ऑफ रँडम एक्सपेरिमेंट. म्हणजे सॅम्पल स्पेसमध्ये हे सगळे पेन्स येणार आहेत. म्हणजेच आपला n(s) काय येईल पहा. सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. म्हणजे सॅम्पल पॉईंट्स किती येणार आहेत 16 येणार आहेत. n(s) किती येईल 16. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट द पेन इज ब्ल्यू. आणि ऋतुजानं जो पेन पिक केला आहे तो ब्ल्यू आहे, तर ब्ल्यू पेनसाठी प्रोबॅबिलिटी काय आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे इव्हेंट ए काय येईल ऋतुजा पिक्स अ ब्ल्यू पेन.
मग आपले फेवरेबल आउटकम्स कोणते येतील पहा. ब्ल्यू पेन्स कोणते आहेत, B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8 हे आपले काय असणार आहेत, फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. म्हणजेच एन ऑफ ए किती येईल, ब्ल्यू पेन्स किती आहेत, 8 आहेत. म्हणजेच आपला एन ऑफ ए किती येईल, 8. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण लिहून घेऊ, अ बॉक्स कंटेन्स 5 रेड 8 ब्ल्यू अँड 3 ग्रीन पेन्स. लेट 5 रेड पेन्स आपण R1 R2 R3 R4 R5 कन्सिडर करू. Let the 5 red pens be R1, R2, R3, R4, R5 and 8 blue pens be B1, B2, B3, B4, B5, B6, B7, B8 consider करू and 3 green pens be G1, G2, G3 consider करू. Then sample space S इज इक्वल सॅम्पल स्पेस म्हणजेच काय, सेट ऑफ ऑल पॉसिबल आउटकम्स. मग आपले सॅम्पल स्पेसमध्ये हे सगळे पेन येणार आहेत. लिहून घेऊ आपण R1 R2 R3 R4 R5 B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 G1 G2 G3 कॉमा देऊ आपण. Therefore n of s is equal to number of sample points किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 सॅम्पल पॉईंट्स किती आहेत, 16. म्हणजेच n of s किती मिळाला आपल्याला, 16. आता आपण इव्हेंट ए लिहून घेऊ. इव्हेंट ए काय येईल आपला, ऋतुजा पिक्स अ ब्ल्यू पेन. म्हणजे आपले फेवरेबल आउटकम्स कोणकोणते येतील पहा, B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8 म्हणजे हे आपले फेवरेबल आउटकम्स असणार आहेत. पहा लिहून घेऊ आपण. Therefore A इज इक्वल टू B1 B2 B3 B4 B5 B6 B7 B8. Therefore n of A सॅम्पल पॉईंट्स किती आहेत पहा, 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजेच आपल्याला एन ऑफ ए किती मिळालं, 8. आता आपण प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काढून घेऊ. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आपला, एन ऑफ ए अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू, एन ऑफ ए किती मिळालं आपल्याला, 8 आणि एन ऑफ एस किती आहे, 16. 8 1 जार 8 8 2 जार 16 इज इक्वल टू 1/2. म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए काय मिळाली, 1/2. म्हणजेच आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ ब्ल्यू पेन काय मिळाली, 1/2. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर प्रोबॅबिलिटी ऑफ ब्ल्यू पेन इज 1/2. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 32 पहा. फाइंड द सम ऑफ फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर्स. आपल्याला फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर्सची सम फाइंड करायची आहे. आता फर्स्ट इव्हन नॅचरल नंबर कोणता येईल, 2. सेकंड इव्हन नॅचरल नंबर कोणता येईल, 4. थर्ड इव्हन नॅचरल नंबर कोणता येईल, 6. फोर्थ इव्हन नॅचरल नंबर कोणता येईल, 8. आणि n नंबरचा इव्हन नॅचरल नंबर कोणता येईल, 2n. आता आपल्याला n नंबरचा इव्हन नॅचरल नंबर लिहायचा होता. आता इव्हन नॅचरल नंबर काढण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे, 2n. म्हणजेच जर आपल्याला फर्स्ट नंबरचा इव्हन नॅचरल नंबर काढायचा असेल तर n ची व्हॅल्यू काय घ्यायची, 1. म्हणजेच 2 × 1 2 मिळेल आपल्याला फर्स्ट नॅचरल नंबर. जर आपल्याला फोर्थ नंबरचा इव्हन नॅचरल नंबर काढायचा असेल तर काय करायचं, 2 × 4 फोर्थ नॅचरल नंबर काढायचा आहे आपल्याला इव्हन. 2 4 जार 8 येईल फोर्थ इव्हन नॅचरल नंबर. जर आपल्याला 5 नंबरचा इव्हन नॅचरल नंबर काढायचा असेल तर 2ला काय करायचं, 5 ने मल्टिप्लाय करायचं. 2 5 जार 10. मग आपल्याला n नंबरचा इव्हन नॅचरल नंबर काढायचा असेल तर काय करावं लागेल, 2 × n. nला 2 ने मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय येईल, 2n. म्हणजेच आपला n नंबरचा इव्हन नॅचरल नंबर काय येणार आहे, 2n. म्हणजेच T1 इज इक्वल टू 2 अँड Tn इज इक्वल टू काय येईल, 2n. फर्स्ट टर्म 2 येईल आणि लास्ट टर्म 2n. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आन्सर लिहू आपण. द फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर्स आर 2. फर्स्ट इव्हन नंबर काय येईल, 2 4 6 8 डॅश डॅश डॅश. n नंबरचा इव्हन नॅचरल नंबर काय येईल, 2n. हिअर T1 म्हणजेच फर्स्ट टर्म इज इक्वल टू, फर्स्ट टर्म काय आहे, 2. Tn म्हणजेच लास्ट टर्म इज इक्वल टू, लास्ट टर्म काय आहे, 2n.
आणि आपल्याला या सगळ्या नंबर्सची काय करायची आहे, सम फाइंड करायची आहे. म्हणजेच आपल्याला एस एनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. वी नो दॅट एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 T1 प्लस TN. T1 म्हणजे फर्स्ट टर्म प्लस TN मीन्स लास्ट टर्म. या ठिकाणी रिझन लिहू आपण बाय फॉर्म्युला. आता आपल्याला फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबरची सम फाइंड करायची आहे. म्हणजे यांची व्हॅल्यू काय असणार आहे, n असणार आहे. एस एन इज इक्वल टू n अपॉन 2 T1. T1ची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस TN. TNची व्हॅल्यू काय आहे 2n इज इक्वल टू n अपॉन 2. आता या दोन्हीमधून आपण कॉमन काय काढू शकतो पहा. या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी पण 2 आहे. म्हणजे या दोन्हीमधून आपण 2 कॉमन काढू शकतो. इन 2 ब्रॅकेटमध्ये. आता 2 मधून 2 कॉमन काढल्यानंतर काय राहील, 1 राहील. 2 म्हणजेच काय 1 इंटू 2. मग 2 कॉमन काढल्यानंतर काय राहील 1 प्लस आता 2n मधून 2 कॉमन काढल्यानंतर काय राहील n इज इक्वल टू. आता हा 2 कॅन्सल होईल. म्हणजेच n ब्रॅकेटमध्ये 1 प्लस n. म्हणजेच एस एनची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, n ब्रॅकेटमध्ये 1 प्लस n. म्हणजे सम ऑफ फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर्स काय मिळाले आपल्याला, n इंटू ब्रॅकेटमध्ये 1 प्लस n. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर सम ऑफ फर्स्ट n इव्हन नॅचरल नंबर आर n ब्रॅकेटमध्ये 1 प्लस n. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x प्लस वाय अँड x मायनस वाय ऑफ द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आपल्याला या ठिकाणी 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत आणि आपल्याला x प्लस वाय अँड x मायनस वायची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. आता या ठिकाणी पहिल्या इक्वेशनमध्ये जो xचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये yचा कोएफिशियंट आहे आणि पहिल्या इक्वेशनमध्ये जो yचा कोएफिशियंट आहे तो दुसऱ्या इक्वेशनमध्ये xचा कोएफिशियंट आहे. म्हणजेच या ठिकाणी कोएफिशियंट काय झालेले आहेत, इंटरचेंज झालेले आहेत. अशा वेळी काय करायचं, या 2 इक्वेशन्सची एकदा ॲडिशन करायची आणि एकदा सबट्रॅक्शन करायची. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण इक्वेशन्स लिहून घेऊ. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 1 आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 2. प्रथम आपण या 2 इक्वेशन्सची ॲडिशन करू. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट. दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेऊ. दोन्ही इक्वेशन्स आपण लिहून घेतलेले आहेत. यांचे आपण ॲडिशन करू. 49 प्लस 57 किती येईल पहा. 9 प्लस 7 16 6 कॅरी ओव्हर 1 4 प्लस 5 9 प्लस 1 10 106 x मायनस 57 मायनस 49. मायनस मायनस प्लस होईल आणि साईन काय येईल मायनस. 57 प्लस 49 किती येईल 106 y इज इक्वल टू 2 प्लस 2 4 7 प्लस 5 12 2 कॅरी ओव्हर 1 2 प्लस 1 3 प्लस 1 4. म्हणजेच किती मिळालं आपल्याला 424. आता इक्वेशनला आपण 106ने डिव्हाइड करू. डिव्हाइड बोथ द साइड्स बाय 106 वी गेट 106x डिव्हाइड 106 मायनस 106y डिव्हाइड 106 इज इक्वल टू 424 डिव्हाइड 106 कॅन्सल होईल x मायनस 106 कॅन्सल होईल y इज इक्वल टू. आता या ठिकाणी 106 1 जर 106 इंटू 4 केल्यावर काय मिळेल आपल्याला 424. म्हणजेच काय येईल 4/1 म्हणजेच 4. म्हणजेच आपल्याला काय इक्वेशन मिळालं x मायनस वाय इज इक्वल टू 4. आणि आपल्याला x मायनस वायची व्हॅल्यू फाइंड करायची होती. आपल्याला काय मिळालं तर x मायनस वायची व्हॅल्यू मिळाली. आता काय करू आपण या 2 इक्वेशन्सची सबट्रॅक्शन करू. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 अँड 2 वी गेट. आता या 2 इक्वेशन्समध्ये 252 172 पेक्षा ग्रेटर आहे. मग आपण काय करू, या इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 मायनस करू. पहा सॉल्व करू आपण. प्रथम आपण इक्वेशन 2 लिहून घेऊ. इक्वेशन 1 लिहून घेऊ. या दोन्ही इक्वेशन्सचे आपण सबट्रॅक्शन करू. आता या ठिकाणी साईन चेंज होतील. प्लसचं मायनस होईल, मायनसचं प्लस होईल, या ठिकाणी प्लसचं मायनस होईल. 57 मायनस 49 किती येईल पहा 8x मायनस 49 प्लस 57 किती येईल 57 मायनस 49 8y येईल आणि साईन काय येईल प्लस येईल. ग्रेटर नंबरचं साईन काय आहे प्लस. इज इक्वल टू 252 मधून 172 मायनस करू. 2 मायनस 2 0 या ठिकाणी 15 या ठिकाणी 1. 15 मायनस 7 8
1 - 1 0. म्हणजेच आपल्याला काय मिळालं इक्वेशन 8x + 8y = 80. आता या इक्वेशनला आपण काय करू, दोन्ही साईडला 8 ने डिव्हाइड करू. याला देऊ आपण इक्वेशन नंबर 3 आणि याला देऊ आपण इक्वेशन नंबर 4. डिव्हाइड बोथ द साइड्स बाय 8. वी गेट 8x डिवाइड 8 प्लस 8y डिवाइड 8 = 80 डिवाइड 8. या इक्वेशनच्या दोन्ही साईडला आपण 8 ने डिवाइड केलं. 8 8 कॅन्सल होईल, x 8 8 कॅन्सल होईल, प्लस y = 8 1 = 8, 8 10 = 80, 10/1 म्हणजेच 10. म्हणजेच x + y ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 10. आणि आपल्याला काय विचारलेलं x + y आणि x - y ची व्हॅल्यू आपल्याला काढायची होती. x + y ची व्हॅल्यू किती मिळाली 10, x - y ची व्हॅल्यू किती मिळाली 4. आन्सर लिहू आपण खाली. तर 4 x - y = 4 अँड x + y = 10. अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.